नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये NOC अप्रूव्ह झाल्याच्या नंतर आपण BCCL ला कशा पद्धतीने अप्लाय करणार, सोबतच ॲडव्हर्टाइजमेंट रिक्वेस्टला कशा पद्धतीने अप्लाय करणार या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण अप्रूव्हल मॉड्यूलमध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय, ज्यामध्ये आपण टीचरचं अप्रूव्हलसाठी युनिव्हर्सिटीला अप्लाय करत असतो. आपण जर बघितलं तर आपण NOC या टॅबवर क्लिक करून ॲनेक्चर सी, परफॉर्मा डी आणि प्रिन्सिपल यानुसार NOC साठी ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि जेव्हा ते ॲप्लिकेशन युनिव्हर्सिटीच्या एंडने अप्रूव्ह होऊन एक NOC जनरेट होते आणि ती NOC आपण कशा पद्धतीने बघू शकतो. सोबतच त्या NOC आल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय आपल्याला करायची या सगळ्या गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओचा कुठलाही पार्ट आपण स्किप करणार नाही, कारण यामध्ये प्रत्येक माहिती ही महत्त्वाची असेल, प्रत्येक फील्ड ही महत्त्वाची असेल. जर चुकून आपण चुकीचा डेटा भरला तर आपलं ॲप्लिकेशन रोलबॅक होऊन नक्कीच त्यामध्ये 10 ते 15 दिवसाचा वेळ जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करू. सर्वात अगोदर मी अप्रूव्ड NOC या बटनवर क्लिक करणार. अप्रूव्ड NOC या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर मी अप्लाय केलेले पूर्ण ॲप्लिकेशन या ठिकाणी लिस्ट व्ह्यू मध्ये ओपन होतात. यामध्ये मी 4 NOC साठी अप्लाय केलेलं होतं, ज्यामध्ये ॲनेक्चर सी असेल, परफॉर्मा डी असेल आणि प्रिन्सिपल आहे. तुमच्या एंडमध्ये ही वेगळे असू शकतात, म्हणजे तुम्ही सर्वचे सर्व ॲनेक्चर सी साठी पण अप्लाय केलेले असू शकतात. माझ्यासमोर 4 ॲप्लिकेशन दिसतात. त्यामध्ये मी जेव्हा अप्रूव्ड NOC या बटनवर व्ह्यू बटनवर क्लिक करेल तर माझ्यासमोर NOC लेटर ओपन होतं. परंतु आपला प्रश्न असाच आहे की NOC लेटर तर आपल्याला अप्रूव्ह होऊन युनिव्हर्सिटीच्या एंडनी मिळालं, परंतु त्यानंतरची प्रोसेस काय? तर सिस्टमच आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगते की त्यानंतर आपण काय प्रोसेस करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला स्क्रीनवर जर काही ऑप्शन हाईड झालेले असतील तर आपण झूम आउट करून ते ऑप्शन्स बघू शकतो. झूम आउट करण्यासाठी आपण कंट्रोल आणि स्क्रोल की मूव्ह करू आणि त्यानंतर आपली स्क्रीन या ठिकाणी झूम आउट होऊ शकते. तर आपल्याला सिस्टमने त्या ठिकाणी सांगितलंय की तुमची जी NOC ती अप्रूव्ह होऊन युनिव्हर्सिटीच्या एंडने तुमच्या एंडला मिळाली, ती तुम्ही इथून बघू शकता. परंतु नेक्स्ट प्रोसिजर काय करायचंय तर तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन आहे ते BCCL ला सेंड करायचंय. या अगोदरच्या जे पण तुम्ही प्रोसिजर करत होतात त्यामध्ये सर्व काही फिजिकल प्रोसिजर तुम्हाला करणं आवश्यक होतं, परंतु आपण आता सर्व डिजिटली ट्रान्सफॉर्म होतोय, तर ही सगळी प्रोसेस आपण त्या ठिकाणी डिजिटल करतोय. तर त्या ठिकाणी मी सेंड टू BCCL करण्यासाठी आणि तुम्ही या ठिकाणी स्टेटस जरी बघितलं तर मला पेंडिंग स्टेटस दिसतंय, म्हणजे BCCL ला सेंड करण्याचं स्टेटस माझं या ठिकाणी पेंडिंग आहे. परंतु या ठिकाणी काही ऍप्लिकेशन संदर्भात जर बघितलं तर BCCL ला मी ऑलरेडी सेंड केलंय आणि BCCL ने त्या ठिकाणी मला ते अप्रूव्ह करून दिलंय. परंतु आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करू की आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी BCCL ला सेंड करू शकतो. तर त्यासाठी मी ऍक्शन या बटनवर क्लिक करेल. ऍक्शन बटनवर क्लिक केल्याच्या नंतर सेंड टू BCCL या बटनवर मी क्लिक करेल आणि ओके या टॅबला सिलेक्ट करून देईल. याचा अर्थच काय झाला की मी BCCL ला माझं जे NOC ती ऑलरेडी पाठवून दिलेली आहे. यानंतरची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला BCCL च्या एंडला करून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपले रोस्टर्स असतील, त्याचे अप्रुव्हल असतील, बाकीच्या ज्या पण काही गोष्टी सध्या तरी काही दिवसांपुरत्या आपण BCCL ला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्या कंप्लीट करून घेणार आहे. ती प्रोसेस सुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाईन करतोय, त्याच्यासाठी थोड्या दिवसाचा कालावधी आहे. तत्पूर्वी आपण ही प्रोसेस समजून घेऊ की आपण या ठिकाणी ऍक्शन बटनवर क्लिक करून सेंड टू BCCL टॅबवर क्लिक करू आणि आपले जे ऍप्लिकेशन आहे ते युनिव्हर्सिटीच्या एंडला न सेंड करता तर BCCL च्या एंडला आपण सेंड करतो, ही गोष्ट आपण नोट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जेव्हा BCCL ला सेंड करू तेव्हा BCCL लाच आपण कॉन्टॅक्ट करणार आहे, युनिव्हर्सिटीला नाही. आणि त्यामध्ये BCCL तुमचं पूर्ण प्रोसिजर त्या ठिकाणी करून त्यानंतर ते जे BCCL चं लेटर आहे ते तुम्हाला अपलोड करून त्यांच्या एंडने अपलोड करते आणि ते तुम्हाला या ठिकाणी व्हिजिबल होईल. आता मी या ठिकाणी माझ्या एंडने BCCL ला ते लेटर पाठवलंय आणि इथं स्टेटस जर मी बघितलं तर मला पेंडिंग माझं स्टेटस दिसतंय. म्हणजे BCCL च्या एंडला ते ऍप्लिकेशन ते अप्रूव्ह करतील, पूर्ण प्रोसेस करतील आणि त्यानंतर BCCL चं लेटर ते अपलोड करतील आणि ते अपलोड केलेलं लेटर आपल्याला या ठिकाणी व्हिजिबल होऊ शकतं. माझ्या एंडला 2 लेटर अप्रूव्ह झालेले आहेत.
तर ते मी या ठिकाणी व्ह्यू करू शकतो. मी या ठिकाणी रिफ्रेश करून बघतोय, जर माझ्या एंडला अर्जंटमध्ये झालेले असतील तर हा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर बीसीसीएल स्टेटस मध्ये अप्रूव्ह दिसतंय. याचा अर्थ काय की बीसीसीएल ने माझं पूर्ण एनओसी बघितली, जी रोस्टरची प्रोसेस ती माझ्याकडून फिजिकली कंप्लीट करून घेतली, आणि त्यानंतर त्यांनी माझं जे बीसीसीएल लेटर आहे त्या ठिकाणी अपलोड केलं, आणि ते अपलोड केलेलं लेटर मी या ठिकाणी बीसीसीएल डॉक्युमेंट टॅब मध्ये व्ह्यू बटनवर जेव्हा क्लिक करेल मला या ठिकाणी दिसू शकतं. ऍक्च्युअली तुमच्या एंडला अशा पद्धतीचं डॉक्युमेंट राहणार नाही, ते ऍक्च्युअल बीसीसीएल लेटर राहील, परंतु मी या ठिकाणी डमी लेटर अपलोड केलंय बीसीसीएलच्या एंडने, त्यामुळे मला या ठिकाणी डमी डेटा दिसतोय. आता त्यानंतरची प्रोसिजर आपल्याला कळलं की आपण अगोदरच बोललो की सिस्टमच आपल्याला सांगते की आपल्याला बीसीसीएल ला सेंड करणं गरजेचं होतं. बीसीसीएल ला सेंड केलं, त्यानंतर बीसीसीएल चं स्टेटस आपल्याला अप्रूव्ह आलं. त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे ते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट स्टेटस, आणि या ठिकाणी जर बघितलं आपण नो ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून आपल्याला दिसतंय. याचा अर्थ काय की आपल्याला हे जे एनओसी ही ऍडव्हर्टाइजमेंट साठी युनिव्हर्सिटीच्या एंडला रिक्वेस्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा सेम प्रोसिजर, मी ऍक्शन बटनवर क्लिक करू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, ऍक्शन बटनवर मी जेव्हा क्लिक करेल तेव्हा मला या ठिकाणी खाली काही डॉक्युमेंट पण दिसतात. त्यामध्ये एनओसी लेटर, बीसीसीएलचं डॉक्युमेंट, सोबतच ऍडव्हर्टाइजमेंट ड्राफ्ट, ऍडव्हर्टाइजमेंट रिक्वेस्ट लेटर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या ठिकाणी जर बघाल तुम्ही बीसीसीएल दिसतं, पण ऍक्च्युली ते बीसीसीएल आहे, ते आपण नोट करणार आहोत. त्यामुळे आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने कन्फ्यूज होणार नाही. हे बीसीसीएलच आहे, परंतु डेव्हलपमेंट साईडला थोड्याफार प्रमाणात मिस्टेक होण्याचे चान्सेस असतातच, त्यामुळे आपण सध्याला तरी ती गोष्ट इग्नोर करूयात. आता त्यानंतर जेव्हा आपण बघितलं की बीसीसीएलच्या साईटने आपल्याला ते डॉक्युमेंट मिळालं, बीसीसीएलचं डॉक्युमेंट मिळालं, आपल्याला यानंतर करायची ऍडव्हर्टाइजमेंट रिक्वेस्ट. तर त्यासाठी मी ऍक्शन बटनवर क्लिक करेल आणि सेंड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट या टॅबवर क्लिक करेल. जेव्हा मी सेंड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट या टॅबवर क्लिक करतो तर माझ्या स्क्रीनवर एक चेंज झालेला दिसतोय, आणि त्यामध्ये जर बघितलं तर इंटर कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हा एक टॅब माझ्यासमोर ओपन झाला. त्यामध्ये काय करायचंय तर बीसीसीएलच्या एंडनी जे पण काही कॅटेगरी वाईज मला जागा मिळालेल्या असतील त्याची माहिती या ठिकाणी मला भरून घ्यायची, बरोबर. ओपन साठी किती, एसटी साठी, ईएसबीसी, जितक्या पण काही कॅटेगरी आहेत त्यानुसार मला ह्या पूर्ण जागा भरून घेणं गरजेचं आहे. सोबतच मला नेचर ऑफ व्हॅकन्सी त्याच्यामध्ये पण इनपुट फील्ड आहे तर ती भरून घेणं गरजेचं आहे. माझी जर फुल टाइम असेल तर मी फुल टाइम टाकून घेईल. त्यानंतर नेचर ऑफ पोस्ट मध्ये ग्रँटेड असेल तर मी या ठिकाणी ग्रँटेड टाकून घेईल, बरोबर. एक गोष्ट नोट करू, या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर माझ्या लेटरमध्ये जसाच्या तसा टेक्स्ट या ठिकाणी प्रिंट होऊन येणार आहे, त्यामुळे मी काळजीपूर्वकच या ठिकाणी टाकणार. नेचर ऑफ पोस्ट माझ्या एंडला ग्रँटेड आहे, तुमच्या एंडला जे असेल नॉन ग्रँटेड असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ऍप्लिकेशनची कॅटेगरी. माझं जे ऍप्लिकेशन आहे, जे एनओसीचं ऍप्लिकेशन आहे त्याची कॅटेगरी कुठली, आर्ट कॉमर्स सायन्स लॉ या कॅटेगरीमध्ये जातं की बीएड एमएड या कॅटेगरीमध्ये जातं की फिजिकल एज्युकेशनला जातं. या ठिकाणी मी आर्ट्स कॉमर्स सायन्स लॉ हे ऑप्शन सिलेक्ट करतो, आणि गव्हर्नमेंट एनओसी, बरोबर, जर माझ्याकडे असेल तर मी या ठिकाणी अपलोड करू शकतो. जर नसेल, म्हणजे जर मी ऍप्लिकेबल असेल तरच मी या ठिकाणी अपलोड करणार, परंतु माझ्या एंडला सध्याला या ठिकाणी उपलब्ध नाही, त्यामुळे मी डायरेक्ट सबमिट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट या टॅबवर क्लिक करतो. मी ही प्रोसेस दुसऱ्या टॅबवर सुद्धा सेम रीतीने फॉलो करू शकतो, सेंड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट, बरोबर. असं काहीच नाही. उदाहरणार्थ तुम्हाला फक्त एकच एनओसी पुढे प्रोसेस करायची असेल तर ती तुम्ही करू शकता, परंतु मला दोन्ही पण करायचे आहे, त्यामुळे मी डबल ऍक्शन बटनवर क्लिक करणार, सेम प्रोसिजर या ठिकाणी करणार, आणि जे पण काही मला बीसीसीएल कडनं जागा मिळाल्यात, बरोबर, त्यानुसार मी या ठिकाणी पूर्ण माहिती भरून घेईल, आणि या ठिकाणी मी माझ्या ऍप्लिकेशनची जी पण कॅटेगरी ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करेल. जर एनओसी असेल गव्हर्नमेंटची तर ती घेईल आणि सबमिट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट या टॅबवर क्लिक करेल. आता तुम्ही जर बघितलं तर आपण बीसीसीएलचं लेटर घेतलं, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट साठी रिक्वेस्ट केली, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर ऍडव्हर्टाइजमेंटचं जे स्टेटस आहे ते पेंडिंग आहे. याचा अर्थ काय का आपण अद्यापही युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी हे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यासाठी रिक्वेस्ट केलेली नाही. मग आतापर्यंत आपण काय केलं तर बीसीसीएलच्या एंडनी जितकी माहिती मिळाली तितकी भरून घेतली, परंतु आपल्याला जर युनिव्हर्सिटीला या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट साठी रिक्वेस्ट करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लिस्ट नावाचा एक टॅब आपल्याला दिसतोय, या टॅबवर क्लिक करणार. आता
आपल्याला ग्रुप ऍडव्हर्टाइजमेंट नावाची एक कन्सेप्ट माहिती आहे. ग्रुप ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, की माझ्याकडे जर 10 एनओसी असतील तर मी 10चे 10 एनओसी कंबाईन करून त्या ठिकाणी ग्रुप ऍडव्हर्टाइजमेंट साठी रिक्वेस्ट करू शकतो. म्हणजे मला एकाच वेळेस जर 10 एनओसी साठी अप्लाय करायचं असेल ऍडव्हर्टाइजमेंटला तर मी करू शकतो. त्यासाठी मी काय करेल, त्या ठिकाणी मल्टिपल जितकं पण माझे एनओसी त्या सगळ्या सिलेक्ट करेल आणि मेक ग्रुपवर क्लिक करेल. परंतु मला जर इंडिव्हिज्युअल एकच एनओसी प्रोसेस करायची असेल तर मी फक्त एकच सिलेक्ट करेल आणि मेक ग्रुपवर क्लिक करेल. यामध्ये महत्वाची गोष्ट, तुम्हाला एरर येऊ शकतो. एरर केव्हा येईल, जेव्हा तुम्ही सेम कॅटेगरीचा ऍप्लिकेशनचा ग्रुप बनवाल तेव्हा कुठल्याही प्रकारची एरर येणार नाही. परंतु तुमची जर ऍप्लिकेशन कॅटेगरी एखादं फिजिकल आहे आणि दुसरं आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आहे, अशा वेळेस जर तुम्ही ग्रुप बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला सिस्टम एरर देणार आहे. त्यामुळे आपण सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवू, की या ठिकाणी आपला कॅटेगरीचा जो ग्रुप आहे तो सेम असणं गरजेचं आहे. मग जेव्हा माझ्या कॅटेगरी सेम असतात तेव्हा मी या ठिकाणी मल्टिपल सिलेक्ट करून मेक ग्रुप या बटनवर क्लिक करेल. आणि जेव्हा मी मेक ग्रुप या बटनवर क्लिक करतो तेव्हा माझी ग्रुप ऍडव्हर्टाइजमेंटची रिक्वेस्ट ती कॉलेज एंडला, सॉरी, युनिव्हर्सिटीच्या एंडला सबमिट होत असते. आणि तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी माझा जो मेन टॅब आहे, मी ज्याला कोर टॅब म्हणत असतो अप्रुव्हल मॉड्यूलचा, ज्यामध्ये आपल्याला सर्व स्टेटस असतील, ज्यामध्ये इंटरव्ह्यू पॅनलची रिक्वेस्ट असेल, कमिटी रिपोर्ट असेल, सर्व काही तुम्हाला याच पेजवर दिसणार आहे. त्यामुळे हा कोर पेज म्हणू शकतो आपण याला, अप्रुव्हल मॉड्यूलचा. यामध्येच आपण या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट स्टेटस माझं बघू शकतो. ऍडव्हर्टाइजमेंट स्टेटस मला अद्यापही पेंडिंग दिसतं. याचा अर्थ काय, की युनिव्हर्सिटीच्या एंडला मी तर ऑलरेडी सेंड केलंय, युनिव्हर्सिटीच्या एंडला सेंड करायचं बाकी आहे. हे मी केव्हा क्लॅरिफाय होईल, जेव्हा मला ऍडव्हर्टाइजमेंट लिस्ट मध्ये काही ऍप्लिकेशन दिसतील. परंतु ऍडव्हर्टाइजमेंट लिस्ट मध्ये कुठलंच ऍप्लिकेशन नाही आणि तरी पण माझं स्टेटस जर पेंडिंग दाखवतं, याचा अर्थ काय, की मी युनिव्हर्सिटीला ते ऍप्लिकेशन सेंड केलंय, परंतु युनिव्हर्सिटीच्या एंडला आणखी अप्रुव्हल प्रोसेस बाकी आहे. आणि युनिव्हर्सिटीची अप्रुव्हल प्रोसेस खूप लेंदी असते, लंबी असते, त्यामुळे कमीत कमी 15 एक दिवसाचा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. तर मला तितके दिवस त्या ठिकाणी वेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर माझं जे स्टेटस आहे ते या ठिकाणी अप्रूव्ह येणार आहे. आणि अप्रूव्ह आल्याच्या नंतर पुढे मी काय प्रोसेस करू शकतो, माझ्यासमोर काही नवीन टॅब ओपन होत असतात, बरोबर. त्या संदर्भामधली माहिती आपण नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण जर यापैकी कुठलीही प्रोसेस तुम्हाला नाही समजली तर तुम्ही सपोर्टला कॉन्टॅक्ट करू शकता. तरी पण नाही समजली तर हाच व्हिडिओ तुम्ही परत रिप्ले करू शकता आणि पूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. धन्यवाद.